जास्त वयाच्या गडी जे आहेत ना त्यांच्यावर मी आज बोलणार आहे। ते मला कसं सुचलं आहे ते सांगू दे आधी मला तुम्हाला। म्हणजे बघा, एक 50 वर्षाचा दादा आहे, त्याने मला एक प्रश्न केला आहे। म्हणजे त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला 2 लेकरं बी आहेत, पण त्याची बायको जी आहे ना डोसक्याचा काहीतरी आजार झाला आणि मरून गेली, 2 वर्ष झालं। आता त्याच्या लेकराला जे आहे ना त्याचा सांभाळ त्याची माय करीती आहे, त्या दादाची माय करीती आहे। पण शेवटी त्याचं आयुष्य लग्न होऊन बायको नाही आणि 2 लेकरं आहेत म्हणल्यास विचारातच पडत असेल। त्याच्यानं माझं ते म्हणले तुमचं बोलणं ऐकून कुठंतरी विश्वास बसल्यावानी झालं, म्हणून मी तुम्हाला हे प्रश्न करायलो आहे। त्याच्यातून मार्ग काय मला काढिताव का सांगताव का असं। तर मी म्हणलं बाबा मार्गाचं काय म्हणलं, लेकरं काय म्हणलं आज नाही उद्या मोठे होते तर आणि त्याची ते बघत येतं। राहायला प्रश्न आपल्या स्वतःचा, तर मग आपण स्वतःला कसं जगायचं आहे जसं आपण जगत आलाव तसं जवरक हातपाय चलत येतं तवरक जगतान बी। पण ज्या दिवशी आपण थकतान त्या दिवशी मग आपण काय करायचं हे मी बोलले की। तर मी आज मुद्दा का घेऊन आले असा, तर हे बघा जास्त वयाचे गडी असते तर 60, 65, 70 त्या गड्याचा विचार जर केला तर किती अवघड आहे अवघड आहे। 50 वर्षाचं बघा की एवढं विचारात पडत आहे। किती बी केलं तर बघा गडी ती गडी असतंय। तसं 50 वर्षाचे व्हायलेत तर लग्नच व्हायनात व्हायलेत का, पण ते वेगळीच गोष्ट असते। माय हाय तवरक, माय बी नाही बायको बी नाही म्हणल्यास मग किती आहे, लयच अवघड आहे का नाही। निवळच ते गडी उघडा पडत आहे, म्हणून मी हे मुद्दा घेऊन आले आहे। तर माझं म्हणणं कसं आहे, जास्त वयाचे गडी आहेत ना ते कुठंतरी एकटे पडत येतं बायकोच्या महागारी। जन्माचा जोडा नवरा बायकोचा कशाला म्हणते तर, आणि जिथपर्यंत ते जन्माचा जोडा सोबत राहतंय ते नशीबवान असते तर। आणि तितक्यातून बी कमी वयात दोघं बी नसले तर काय हरकत नाही। पण जसं जसं वय वाढत जातंय तसं तसं दोघातून एक कमी होतंय म्हणल्यास लय अवघड गोष्टी आहेत। आणि त्या बी कशा, जर समजा नवऱ्याच्या आधी बाई जर मेली तर पुन्हा त्या गड्याचं लय अवघड आहे। बाईच्या आधी नवरा मेला तर ती बाई कशी बी जगती तिला तोंडाकडे तरी निदान बघावं लागत नाही लोकाच्या, ह्या लेका सुनायच्या करून खाऊ शकती ती कशी बी। आणि करून खाता येणं गेलं तर अशी भीक मागून खाऊ शकते, गडी नाही मागत भीक, लय गडी इरशीचा असतं या। एक तर त्याला ना बायकोच्या जीवावर जगायची सवय लागलेली असती, सगळं हातात। बायको हाय तवरक खरं आहे का नाही, बायको हाय तवरक सगळं हातात असतं या। बाहेरून आणून देणं त्याचं काम असतंय नवऱ्याचं, पण घरामध्ये असतंय का नाही सगळं सगळं न मागता। पण तीच बायको नसल्यावर पुन्हा दुसऱ्याच्याच तोंडाकडे बघावं लागतंय की हाताकडे बघावं लागतंय, कवा देते की बाबा, कवा आणते की बाबा भाकर तुकडा चहा पाणी, हे कपडा लता धुणं हे ते, हे अशा गोष्टी असतात। मग त्याच्यामुळं मला काय वाटतं या गड्यांनी स्वतःचा विचार केला तर काय हरकत नाही पोटा पाण्यासाठी। कुणी विषय उठवू नका असा मग म्हणणारे आहेत, बाया बी म्हणतात आणि गडी बी म्हणतात आणि कुणी बी म्हणतात की आता हे थेरडा झालाय ह्याला काय गरज आहे बायकोची, आता हे थेरडा झालाय ह्याला काय गरज आहे बायकोची। पण तसं म्हणणारे त्याच्या कामाला जाऊन पडत येतं का, त्याला जेव्हा जेव्हा गरज पडती माणसाची तवा तवा
जाते तर का मग त्याच्या मदतीला धावून तसं बोलणारे? अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळं कसं बी असू द्या, पोटा पाण्याला जपायसाठी स्वतःचा विचार करावा. कळलं का? आता उघडकीत आहे ते 50 वर्षाच्या दादाला मी जरी नाही सांगितलं, मी जरी काय नाही म्हणले तर ते काय असं उभं आयुष्य त्याचं काढणार नाही. 50 वर्ष म्हणजे काय आहे म्हणलं ना. पोराचे लग्न व्हायना तर बायका भेटन आता 50 वर्षाचे व्हायले तरी बी अशा गोष्टी. तर गडा कधीच रांडका होत नाही म्हणते तर बघा. गडी गडाच म्हणायले, गडी रंडका कधीच होत नाही. त्याच्या पोटा पाण्याचा ते विचार त्यानं नक्कीच करायला पाहिजे. आणि असं बी नाही की कोणी भेटत नाही तर बाया दुख्या सुक्याल्या अशा करायच्या आपल्या पोटापुरत्या. काय म्हणणं आहे तुमचं कमेंटमध्ये सांगा मला. वयस्कर ज्यांच्या संग हे असं घडलंय ना ते बी असतीलच की माझा व्हिडिओ बघणारे. तुमचं काय म्हणणं आहे ते तरी कळू द्या. ज्यांना सगळंच आहे त्यांना नाही तर यज्ञ कळणार, पण तुम्हाला तर कळते नाच की. बघूयाच आता तुमचं म्हणणं काय आहे तर. 50, 60, 70 गड्याचं वय किती बी असू द्या, त्याला पोटा पाण्याला जपणारीन असायलाच पाहिजे. आणि तेच मी बोलायले की काय बोलायले वेगळं. करा विचार तुमचा. ज्यांना अशा घटना अवघड ज्यांच्या नशिबात होऊन चालल्यात ना त्यांना कुणी नसतंय कुणाचं. आता त्या दादाला 50 वर्ष वय आहे, 2 लेकरं आहेत आणि गेली बायको मरून. त्यांच्या हातपाय चालायले तर ते जगू शकते, तर करू शकते, खाऊ शकते. तर म्हणजे कष्ट जवरक करीत आहे का गडी, कष्ट तवरक ते गडी सगळ्याच्या कामाला येतं या. आणि ज्या दिवशी त्याचं कष्ट करणं बंद होतंय का त्या दिवशी तेच लोक त्याच्यावर असा टाइम आणते तर की चहाचा म्हणजे 1 कप सुद्धा त्याला देत नाहीत, कप सुद्धा. मग मी म्हणायले तुमचा स्वतःचा विचार तुम्ही करा तर कुठं बिघडायलंय सांगा. हातपाय चलत येत ना, बायको नाही हातपाय चलत येतं, तुम्ही कष्ट करू शकता, कमवू शकता. तर मग दुसरी बायको जरी केली तर तुम्ही तिला कमवून घालू शकता. आणि त्याच्यातलेच 4-2 पैसे तुमच्या त्या बायकोसाठी तुमच्यासाठी सेविंग करून ठेवू शकता. जर उद्याच्याला तुम्ही थकलाव तर तेच सेविंग केलेले पैसे त्याच तुमच्या बायकोनं तुमच्यावर खर्च करावे, तिच्यावर खर्च करावे. अशा गोष्टी असतात. लेक सुना लेकी जवरक हे भेटत आहे का तवरकच जवळ करी तिथं आणि पुन्हा अनाथ आश्रमामध्ये टाकून नेऊन टाकते तिथं. नाही तर मग काय कमवून ठेवलंस आमच्यासाठी, काय कमवून ठेवलंस आमच्यासाठी असे टुमणे देते. तर चहाचा कप देण्याच्या ऐवजी, आपल्या अंगातली बनेल धुण्याच्या ऐवजी, आपल्या आंघोळीला पाणी देण्याच्या ऐवजी अशी गत आहे. म्हणून मी हे विषय घेतलाय. त्या दादाच्या प्रश्नावरून मला आठवलंय. चला बाय आता. पण बघा विचार करून, खरं आहे ज्यांना जोडीदार नाही त्यानं बिंदास लग्न करून घरात आणावी. शरीर सुख कुठंही मिळत आहे बाजारात. काय करता त्या शरीर सुखाला, दुखा सुखाला जपणारं असावा, जपणारं पोटा पाण्याला. हे मला म्हणायचं आहे. काय बोलले चुकीचं करा कमेंट सांगा.